वर्क्स इन द फार्म किंवा इंडिया इज माय कंट्री, अशा पद्धतीचे विधानार्थी वाक्य असतात. आणि विधानार्थी वाक्याच्या सुरुवातीस शक्यतो काय असतो, कर्ता असतो आणि शेवटी पूर्णविराम दिलेला असतो, त्याला आपण फुल स्टॉप म्हणतो. म्हणजे आपल्याला हे घेण्याचं कारण असं की पंक्च्युएशन मार्क्स मध्ये हा विषय महत्वाचा आहे. तर हे होकारार्थी असू शकतात आणि नकारार्थी असू शकतात. उदाहरणार्थ समजा आय लाईक क्रिकेट, किंवा त्याच्या विरुद्ध आपण जर घेतलं विधान आपलं नकारार्थी, आय डू नॉट लाईक क्रिकेट. म्हणजे अशा पद्धतीने हे विधानार्थी वाक्याचा एक प्रकार आहे. तर पंक्च्युएशन मार्क्स घेण्याच्या अगोदर तुम्हाला थोडक्यात माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. तर सामान्य विधान केलेलं असेल तर त्याला आपण असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे की इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, त्यालाच आपण प्रश्नार्थक वाक्य म्हणतो. की साधारणपणे ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो अशा वाक्याला आपण प्रश्नार्थक वाक्य म्हणतो. आणि प्रश्नार्थक वाक्याचं एक वैशिष्ट्य की सुरुवातीला प्रश्नार्थक सर्वनाम असतं. उदाहरणार्थ व्हाय, व्हॉट, विच, व्हेन, हाऊ, आणि शेवटी प्रश्नचिन्ह असतं. म्हणजे याला आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. तिसरा जो प्रकार आहे की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, त्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो. म्हणजे ज्या साधारणपणे ज्या वाक्यामध्ये आज्ञा, विनंती, हुकूम, उपदेश केलेला असतो अशा वाक्याला आपण काय म्हणतो की आज्ञार्थी वाक्य. आता आज्ञार्थी वाक्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की आज्ञार्थी वाक्याच्या सुरुवातीला काय असतं, मूळ क्रियापद. म्हणजे आपल्याला क्रियापद जे असतात, आपण वाक्याचा जो भाग पाहिलेला आहे की सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे कर्त्यानंतर क्रियापद लगेच येत असते इंग्रजी वाक्यामध्ये. मराठी वाक्यामध्ये शेवटी असतं क्रियापद. आणि म्हणून आज्ञार्थी वाक्याच्या सुरुवातीला मूळ क्रियापद असतं, हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. आणि शेवटी पूर्णविराम असतो आज्ञार्थी वाक्याच्या. तर आपल्याला हे घेण्याचं कारण असं आहे की आपल्याला जे पंक्च्युएशन मार्क्स मध्ये बघायचं आहे त्याच्यामध्ये हे चारही प्रकार अत्यंत महत्वाचे आहेत. तर आज्ञार्थी वाक्य जे असतं त्याच्यामध्ये काय केलेलं असतं की आज्ञा, विनंती आणि हुकूम केलेला असतो, उपदेश केलेला असतो, किंवा कधी प्रार्थना केलेली असते. तर याचं उदाहरणार्थ समजा ब्रिंग मी वॉटर, किंवा आपण वर्गामध्ये सूचना ऐकतो सिट डाऊन, स्टँड अप, कम इन. तर या वाक्यामध्ये किंवा आणखीन समजा फॉरगिव्ह मी सर, राईट इट डाऊन, गो अवे, डोंट स्पीक, अशा सूचना तुम्ही ऐकलेल्या असतील. तर याच्यामध्ये सुरुवातीला काय असतं, क्रियापद असतं आणि शेवटी पूर्णविराम दिलेला असतो. म्हणजे पूर्णविराम जो असतो त्याला आपण पंक्च्युएशन मार्क्स मध्ये फुल स्टॉप म्हणतो. तर फुल स्टॉप हा फक्त असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी दिलेला असतो. हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. त्याच्यानंतर शेवटचा जो प्रकार असतो की एक्सक्लामेटरी सेंटेन्स, तर याला आपण उद्गारार्थी वाक्य असं म्हणतो. की ज्या वाक्यामध्ये हर्ष, खेद, आश्चर्य, तिरस्कार, भीती किंवा दुःख व्यक्त होतात अशा वाक्याला आपण एक्सक्लामेटरी सेंटेन्स किंवा उद्गारार्थी वाक्य म्हणतो. उदाहरणार्थ हाऊ काइंड यू आर, त्याचबरोबर हाऊ ब्युटिफुल इज द रेन, अशा पद्धतीची जे वाक्य असतात या वाक्याच्या शेवटी उद्गारार्थी चिन्ह दिलेलं असतं. आणि मग अशा पद्धतीचे जर चार प्रकार आपल्याला माहित असतील तर निश्चितच आपल्याला पंक्च्युएशन मार्क्स एकदम सोपं जाईल. आता या ठिकाणी पहा, मी पहिल्यांदा काय करतोय तुम्हाला की आपल्याला जो पंक्च्युएशन मार्क्स 6 प्रकारचे आहेत त्यातला पहिला प्रकार आहे पहा, फुल स्टॉप. या ठिकाणी तुमच्या समोर मी एक कार्ड धरलेलं आहे बघा. या कार्डवर काही वाक्य लिहिलेले आहेत आणि फुल स्टॉपचे त्या ठिकाणी ते सर्व वाक्य आहेत. या कार्डवर तुम्हाला जे दिसतात ते मुळामध्ये आज्ञार्थी वाक्य पण आहेत, त्याचबरोबर विधानार्थी वाक्य पण आहेत. तुम्हाला मी आताच सुरुवातीला सांगितलं की फुल स्टॉप मध्ये जे वाक्य असतात ते विधानार्थी वाक्याचे असतात आणि आज्ञार्थी वाक्याचे असतात. आता उदाहरणार्थ मी आता काही वाक्य या ठिकाणी वाचतोय. द पिकॉक इज आवर नॅशनल बर्ड, हे विधानार्थी वाक्य आहे. दिवाळी इज अ फेस्टिवल ऑफ लाईट्स, हे पण विधानार्थी वाक्य आहे. हिज वर्क इज व्हेरी डिफिकल्ट, त्याचबरोबर म्हणजे हे 3 वाक्य जे आहेत पहिले आपण केलेले आहेत पहा, ते विधानार्थी वाक्याचे आहेत. आणि खाली आणखी काही वाक्य दिलेले आहेत ते सगळे आज्ञार्थी वाक्य आहेत. तर ते वाक्य काही न दिसत नसतील तर मी या ठिकाणी वाचतोय की साधारणपणे हेल्प मी प्लीज, ते याच्यामध्ये पहा हेल्प म्हणजे हे क्रियापद आहे, ते सुरुवातीला आलेलं आहे. टर्न ऑफ युअर मोबाईल फोन, टर्न ऑफ हे सुद्धा क्रियापद आहे. डोंट सिट देअर, क्लीन युअर रूम, अशा पद्धतीने ह्या वाक्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आज्ञार्थी वाक्य आणि विधानार्थी वाक्य जे असतात या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला असतो. त्याच्यानंतर खाली तुम्हाला पहा BA, BCom,
किंवा शॉर्ट मध्ये नाव जर लिहायचं असेल, उदाहरणार्थ शरद बबनराव टेकाडे हे नाव शॉर्ट मध्ये लिहिताना आपण कसं लिहितो, SB टेकाडे. मग SB टेकाडे लिहिताना आपण पहिल्या नावाचं जे अक्षर आहे ते त्याच्या पुढे पूर्णविराम द्यायचा आहे. वडिलांचं नाव जे असेल त्याच्या पुढे देखील पूर्णविराम द्यायचा, म्हणजे बी त्या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने पूर्णविरामाचा वापर आपल्या लक्षात आलेला असेल की विधानार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य यांच्या शेवटी पूर्णविराम दिलेला असतं. हा पहिला महत्वाचा भाग आपल्या लक्षात आला पाहिजे. जे वाक्यामध्ये परीक्षेमध्ये आपल्याला जरी कोणताही प्रश्न विचारला फुल स्टॉपवर आधारित, तर आपल्याला एवढी माहिती जर समजली तर निश्चितच त्यामधून आपल्याला प्रश्नाची सोडवणूक करता येते. तर अशा पद्धतीने हा पहिला प्रकार जो होता तो विधानार्थी फुल स्टॉपचा होता. फुल स्टॉप आपल्या लक्षात असला पाहिजे की विधानार्थी आणि आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी आपण तो वापरतो. त्याच्यानंतर दुसरा उपयोग मी तुम्हाला सांगितलाय, पाहतो तुम्हाला पुढच्या वर्षात राहील, पण संक्षिप्त असतो नावाचा किंवा डिग्रीचा, BA, BCom, MBBS, या संक्षेपाच्या पुढे देखील फुल स्टॉप त्या ठिकाणी वापरलेला असतो. अशा पद्धतीने फुल स्टॉप बद्दलची माहिती आहे. आपल्याला पुढे उदाहरण या ठिकाणी 5-6 प्रकारची उदाहरणं इथे लिहिलेली आहेतच, आणि आपण काही उदाहरणं पण परीक्षेला आलेली घेणार आहोत 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आपल्याला बघायचा की कॉमा. आता तुमच्या समोर मी कार्ड धरलेलं आहे बघा. तर कॉमाचा वापर कधी करतात आपल्याला सर्वांना माहिती की वाक्यात बोलताना आपल्याला काय करावं लागतं, कधी कधी काही वेळ थोडा वेळ थांबावं लागतं. तर थोडा वेळ जर थांबायचं असेल तर त्यासाठी कॉमा या चिन्हाचा वापर करतात. किंवा एकाच वर्गातील किंवा एकाच जातीतील समजा किंवा शब्द जर अधिक शब्द त्या ठिकाणी आले तर त्यांचं वेगळेपण दाखवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, कॉमा या चिन्हाचा वापर करावा लागतो. आता तुम्ही या कार्डवरची वाक्य वाचले असतील, मी सुद्धा परत वाचतोय. की पहिलं वाक्य होतं पहा, ही रोट हीच एक्झरसाइज नीटली, क्विकली अँड करेक्टली. तर हे जे वाक्य आहे याच्यामध्ये त्याने त्याचा गृहपाठ किंवा स्वाध्याय लिहिलेला आहे. कसा लिहिलाय, नीटली लिहिलाय, क्विकली लिहिला आणि करेक्टली लिहिला. हे एकाच वर्गातील शब्द आलेले आहेत, त्यांच्यातील वेगळेपण दाखवण्यासाठी आपण काय केलंय, कॉमा या चिन्हाचा वापर केलाय. परंतु कॉमा वापरताना शेवटचा जो शब्द असतो त्याच्या अगोदर अँड येते, आणि अँड जर आलं तर त्या ठिकाणी स्वल्पविराम येत नाही. म्हणजे या ठिकाणी पहा, नीटली, क्विकली आणि करेक्टली या 3 शब्दासाठी फक्त एकच स्वल्पविराम वापरलेला आहे. जर 4 शब्द आले तर त्या ठिकाणी 2 स्वल्पविराम वापरले जातात. म्हणजे अँडच्या अगोदर स्वल्पविराम घ्यायचं नाही. तर समजा असं जर वाक्य विचारलं तर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, हाऊ मेनी कॉमाज आर युज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे खालील वाक्यात किती कॉमा किंवा स्वल्पविराम वापरलेले आहेत. तर त्या ठिकाणी किंवा वापरता येतील असे पण प्रश्न असू शकतो. मग त्या ठिकाणी आपल्या लक्षात आलं पाहिजे की वेगवेगळ्या म्हणजे एकाच वर्गातील आलेले जे शब्द असतील तर अँड शेवटचा जर शब्द असेल त्याच्या त्या ठिकाणी स्वल्पविराम वापरायचा नाही. म्हणजे 4 जर शब्द आलेले असतील तर 2 येतात, 3 आलेले असेल तर एकच येतोय स्वल्पविराम, हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. त्यानंतर दुसरं वाक्य होतं पहा, गंगा, गोदावरी, नर्मदा अँड कोयना आर ग्रेट रिव्हर्स. या ठिकाणी 4 नद्यांची नावं दिलीत पहा, आणि स्वल्पविराम त्या ठिकाणी आपल्याला फक्त आता काय करावं लागेल, 2च वापरावं लागेल, गंगा, गोदावरी आणि त्यानंतर नर्मदा, आणि त्याच्यानंतर अँड आल्यामुळं आणि शेवटी मग कोयना नदीचं नाव आहे. तर या ठिकाणी आपण काय करायचंय, 2च स्वल्पविराम वापरलेले पहा, गंगा नंतर आणि गोदावरी नंतर. तर अशा पद्धतीने हे सुद्धा वाक्य आपल्या लक्षात येईल. म्हणजे स्वल्पविरामाचा वापर कसा करायचा तुमच्या लक्षात आलेला आहे. त्याच्यानंतर पहा, आणखीन जर आपण खाली वाक्य बघितलं पहा, या ठिकाणी वाक्य आहे की हिज ब्रदर हु इज अ डॉक्टर ट्रीटेड हिम. साधारणपणे हा भाग पुढच्या वर्गात आहे. मिश्र वाक्य जर असेल तर म्हणजे त्याच्यात छोटस वाक्य आलेलं असेल किंवा उपवाक्य आलेलं असेल तर त्याच्या कर्त्यानंतर जर परत प्रोनाउन आलेला असेल तर त्या ठिकाणी गौण वाक्य जे असतं त्या गौण वाक्याच्या दोन्ही बाजूला आपण काय करायचं, स्वल्पविराम द्यायचं. उदाहरणार्थ हिज ब्रदर नंतर पुन्हा हु, हे त्या ठिकाणी काय झालेलं आहे, प्रोनाउन आलेलं आहे. प्रश्नार्थक जरी असलं तरी ते प्रोनाउन आहे. हु इज अ डॉक्टर, ह्या दोन्ही साईडला काय करायचं, स्वल्पविराम दिलेलं आहे पहा. म्हणजे अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. हाऊ मेनी प्रोनाउन्स विल बी युज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. तर या ठिकाणी आपण काय करणार, एकच स्वल्पविराम देतोय असं आपण म्हणणार, तर असं नाही होणार. त्या ठिकाणी 2 स्वल्पविराम येतील पहा. त्याच्यानंतर आणखीन पुढचं एक वाक्य आहे पहा,
की साधारणपणे वर्बल क्वेश्चन जे असतात यस किंवा नो ची उत्तर येणारे, उदाहरणार्थ डू यू लाईक इंग्लिश, हॅव यू अ ब्रदर, आपण उत्तर काय देतो, यस आय हॅव. तर यस नंतर किंवा नो नंतर काय वापरलं जातंय, त्या ठिकाणी स्वल्प विराम वापरला जातंय. म्हणजे उदाहरणार्थ इज इट नाईस, हे चांगलं आहे किंवा छान आहे का, आपण उत्तर काय देतोय, यस इट इज. यस नंतर त्या ठिकाणी स्वल्पविराम वापरला जातो आणि शेवटी पूर्णविराम दिलेला असतो. किंवा डू यू लाईक इंग्लिश असा प्रश्न विचारला, आपण उत्तर काय देणार, आवडत असेल तर येस आय डू, नसेल तर नो आय डोंट. तर नो किंवा येस नंतर स्वल्पविराम वापरायचा आणि शेवटी काय करायचंय, पूर्णविराम द्यायचा. म्हणजे फुल स्टॉप आणि स्वल्पविराम या ठिकाणी ह्या उत्तरामध्ये येतंय. अशा पद्धतीचा याचा उपयोग आहे. त्याच्यानंतर आपण पत्र लिहिताना सुरुवातीला पहा की डिअर फ्रेंड किंवा फ्रेंडला मित्राला पत्र लिहायचं असेल किंवा आईला समजा लिहायचं असेल किंवा वडिलांना लिहायचं असेल, तर जो मायना असतो त्याच्यानंतर सुद्धा स्वल्पविराम असतो. उदाहरणार्थ डिअर फ्रेंड, डिअर मदर, डिअर फादर, किंवा आपण एखाद्या मोठ्या व्यक्तीला लिहायचं असेल तर ऑनरेबल सर असं लिहिलं तर त्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी स्वल्पविराम वापरला जातो. तर अशा पद्धतीने पहा, आपण या कॉमाचे बरेचसे वाक्य खाली बघितलेले आहे. त्याच्यानंतर आणखीन एक स्वल्पविरामचा उपयोग आहे पहा, तारीख लिहिताना सुद्धा आपण काय करतोय, 16 जानेवारी 2025 असं जर आपलं वाक्य असेल तर जानेवारी महिन्यानंतर म्हणजे त्या ठिकाणी काय केलं जातं, स्वल्पविराम वापरला जातो. म्हणजे 16 जानेवारी, त्यानंतर स्वल्पविराम आणि शेवटी पूर्णविराम कधी द्यायचा आहे, 2025 नंतर. म्हणजे अशा पद्धतीने हे स्वल्पविराम जो आहे त्याचा उपयोग आपल्याला अशा प्रकारे होतो. एवढे उपयोग आहेत त्याचे, आपण सर्वांनी ते लक्षात घेतले. वाक्य तुमच्या समोर आहेत. हा दुसरा प्रकार आपल्याला त्या ठिकाणी असतो. त्यानंतर तिसरा प्रकार जो असतो पहा, एकदम सोपा आहे, त्याला आपण क्वेश्चन मार्क म्हणतो. आता मी सेंटेन्सचे टाइप्स तुम्हाला सुरुवातीला सांगितले, त्याच्यामध्येच आपण पाहिलं होतं की इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो त्याला आपण काय म्हणतो, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स किंवा त्याला आपण प्रश्नार्थक वाक्य म्हणतो. तर थोडक्यात पुढचं जे आपल्याला पंक्च्युएशन मार्क आहे, क्वेश्चन मार्क, तर क्वेश्चन मार्कचं चिन्ह पण कंसामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. आपण अगोदर जे कॉमा पाहिलं त्याचंही चिन्ह तुम्हाला कंसामध्ये दिसलं असेल. तर क्वेश्चन मार्क शक्यतो प्रश्नाच्या शेवटी दिलेला असतो. सुरुवातीला प्रश्नार्थक सर्वनाम असतं आणि शेवटी काय असतं की प्रश्नचिन्ह दिलेला असतो. प्रश्नचिन्ह आपल्याला सर्वांना अवगत आहे. तर या ठिकाणी बरेच प्रश्न मी लिहिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे वेअर डू यू लिव्ह, त्यानंतर दुसरा प्रश्न आहे वेन डू यू कम टू स्कूल. म्हणजे असे प्रश्न आहेत बघा. त्याच्यानंतर आणखी आहे हाऊ आर यू, व्हॉट्स युअर फादर, व्हॉट्स द नेम ऑफ युअर व्हिलेज. आता या ठिकाणी पहा व्हॉट्स द नेम ऑफ युअर व्हिलेज, या ठिकाणी व्हॉट्स नंतर पहा तुम्हाला व्हॉट्स मध्ये त्याचा अर्थ होतो पहा, तो शॉर्ट फॉर्म आहे, त्याला आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणतो. तर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचं असं असतं की व्हॉट इज, याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लिहिताना आपण व्हॉट्स लिहितो. म्हणजे त्या ठिकाणी तो स्वल्पविराम दिसतो, तो स्वल्पविराम नसून ते आपलं जे चिन्ह आहे पहा परत, म्हणजे पंक्च्युएशन मार्क मधलं चिन्ह आहे, त्याचं नाव आहे ॲपॉस्ट्रॉफी. ते आपण आता पुढे लगेच पाहणार आहोत. तर आपण थोडक्यात क्वेश्चन मार्क हा एकदम सोपा आहे. वाक्यात जर प्रश्न विचारलेला असेल तर त्या प्रश्नाच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं असतं. तुमच्या समोर मी वाक्य धरलेले आहेत, तुम्ही ते काळजीपूर्वक वाचले असतील आणि मी पण वाचलेले आहेत. तुमच्या आता लक्षात आलं असेल की या चिन्हाचा वापर कधी करायचा आहे. त्यानंतर आपण आता पुढचं चिन्ह पाहणार आहोत, एक्सक्लामेशन मार्क. एक्सक्लामेशन मार्क जे आहे, आपण आता सुरुवातीला वाक्याचा प्रकार जो पाहिला होता की उद्गारार्थी वाक्य, की ज्या वाक्यामध्ये हर्ष, खेद किंवा आश्चर्य व्यक्त केलेलं असतं, अशा पद्धतीचे वाक्य ज्यावेळेस म्हणजे एखाद्याबद्दल अतिशय प्रसन्नपूर्ण उद्गार आपल्याला काढायचे असतात, तर अशा उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क्स दिलेलं असतं. तर या ठिकाणी आता काही वाक्य लिहिलेले आहेत किंवा हाऊ ब्युटिफुल इज द रेन, व्हॉट अ पिटी, व्हॉट अ टेरिबल फायर दिस इज. आता याच्यामध्ये पहा मी आता 2 वाक्य खालची किंवा 3 वाक्य वापरले, पण तिन्ही मध्ये काय प्रश्नार्थक सर्वनाम आहे, हाऊ, व्हॉट, अशा पद्धतीने. तर हाऊ ब्युटिफुल इज द रेन हे वाक्य जरी सुरुवातीला त्या ठिकाणी हाऊ असला, परंतु याच्यामध्ये उद्गार काढलेला आहे, म्हणजे पावसाचं वर्णन केलेलं आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीचे उद्गार असेल तर या ठिकाणी आपल्याला काय करायचे, उद्गारार्थी चिन्ह वापरायचे. कंसामध्ये
उद्गारार्थी वाक्य चिन्ह दाखवलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही वाक्य वाचले असतील, मी पुन्हा एकदा वाचतो, काहींना दिसत नसतील तर. हाऊ ब्युटिफुल इज द रेन, व्हॉट अ टेरिबल फायर दिस इज, यू वेअर अमेझिंग, ओ नो. ओ नो नंतर त्या ठिकाणी उद्गारार्थी चिन्ह आलंय. ओ माय गॉड, त्यानंतर दॅट्स गुड न्यूज, यू आर रिअली फनी. अशा पद्धतीचे वाक्य पहा. या ठिकाणी विशिष्ट उद्गार काढलेला असल्यामुळे त्याला आपण उद्गारार्थी वाक्य म्हणतो. आणि उद्गारार्थी चिन्ह तुमच्या लक्षात आलं असेल, प्रश्नार्थक चिन्ह लक्षात आलेलं आहे, फुल स्टॉप देखील लक्षात आलेला आहे पहा. तर अशा पद्धतीने आपण जवळजवळ 4 चिन्ह या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्यानंतर पुढचं जे चिन्ह आहे पहा, आपल्याला ते पाहायचंय अपॉस्ट्रॉफी. अपॉस्ट्रॉफी या ठिकाणी दाखवलेलं आहे पहा. तुम्ही नीट काळजीपूर्वक बघा. अपॉस्ट्रॉफीचं चिन्ह स्वल्पविरामचं सारखंच असतं, परंतु स्वल्पविराम देताना आपण वाक्यामध्ये किंवा शब्दामध्ये खाली देत असतो. अपॉस्ट्रॉफी शक्यतो वरती दिलेली असते, म्हणजे शब्दाच्या वरती. आणि या ठिकाणी वाक्य दिलेत पहा. उदाहरणार्थ राजूज बुक, त्यानंतर फादर्स नेम, फ्रेंड्स नेम, श्याम्स मदर. या ठिकाणी राजूज बुक म्हणजे त्या ठिकाणी त्याची मालकी दाखवलेली की हे पुस्तक कोणाचे, राजूच आहे, म्हणजे राजूज बुक. तर शेवटचा जो यस असतो त्याच्या अगोदर आपण काय करायचं, अपॉस्ट्रॉफी द्यायची असते. किंवा दुसरं वाक्य आहे पहा, फादर्स नेम. आपण माय फादर्स नेम इज, माय ब्रदर्स नेम इज, माय सिस्टर्स नेम इज. तर अशा पद्धतीने आपण सजीव प्राण्यांसाठी या ठिकाणी काय करायचंय, अपॉस्ट्रॉफी वापरायचा आहे. इतर जे असतं, उदाहरणार्थ द नेम ऑफ माय व्हिलेज, काही जण माय व्हिलेज नेम असं म्हणतात, ते चुकीचं होते. किंवा माय स्कूल्स नेम असं सुद्धा म्हणता येत नाही, कारण निर्जीव वस्तूसाठी त्या ठिकाणी आपण ऑफ हा षष्टी विभक्ती प्रत्यय वापरायचा. उदाहरणार्थ द नेम ऑफ माय स्कूल इज झेडपी प्रायमरी स्कूल मोरया चिंचोरे, किंवा द नेम ऑफ माय व्हिलेज इज चांदा. अशा पद्धतीने आपण काय करतोय, गावाचे नाव असेल, शहराचं आपलं किंवा शहराचं नाव असेल किंवा शाळेचं नाव असेल, ह्या निर्जीव वस्तू असतात, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, ऑफ वापरायचा असतो. परंतु अपॉस्ट्रॉफी हे सजीव प्राण्यांसाठी, म्हणजे उदाहरणार्थ राजूज बुक, फ्रेंड्स नेम, फ्रेंडचं आहे, फ्रेंड शब्दानंतर अपॉस्ट्रॉफी वापरायचंय आणि त्याच्यानंतर यस वापरायचं आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की माझ्या फ्रेंडचं नाव, म्हणजे अपॉस्ट्रॉफीचा उपयोग तुमच्या लक्षात आलेला असेल पहा. तर षष्टी विभक्ती स्पष्ट करण्यासाठी आपण अपॉस्ट्रॉफी वापरतो. त्यानंतर अपॉस्ट्रॉफीचा दुसरा उपयोग, आपण आज जे प्रश्न बघतोय त्याच्यामध्ये 6 प्रश्नांचा समावेश आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला एक कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म विचारलेला असतो पहा, त्याच्यावर आधारित प्रश्न विचारलेला असतो. तर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये सुद्धा आपल्याला अपॉस्ट्रॉफीचा वापर करता येतो. या ठिकाणी काही उदाहरणं लिहिली आहेत पहा. उदाहरणार्थ इट्स, आय हॅव, आय एम, आयल, यू आर, हुज, दे विल, सीज आणि वी शाल. तुम्ही उदाहरण नीट वाचा. त्या ठिकाणी हे जे शब्दांचे शॉर्ट फॉर्म दिलेले आहे, उदाहरणार्थ आय एम, आपण लिहिताना आय एम न लिहिता आयच्या पुढं अपॉस्ट्रॉफी द्यायचा आणि यम लिहायचा, म्हणजे ए काढून टाकायचा आहे. अशा पद्धतीने आय एम, किंवा आय शाल म्हणताना किंवा वी विल म्हणताना सुद्धा आपण काय करतो, वी विल किंवा आय शाल न लिहिता त्या ठिकाणी वी नंतर अपॉस्ट्रॉफी द्यायचा आणि पुढे 2 यल वापरायचे, किंवा आय नंतर अपॉस्ट्रॉफी देऊन 2 यल त्या ठिकाणी वापरलेले असतात. किंवा हु इज असं म्हणताना आपण हुज असं सुद्धा म्हणू शकतो, आहे का नाही. त्या ठिकाणी हुज याचा आपलं प्रश्नार्थक सर्वनाम मी पहा, हुज बुक इज दिस, हे पुस्तक कोणाचे आहे. परंतु इथं हुज फ्रेंड इज ब्रिलियंट, कोणाचा मित्र हुशार आहे. हुज याचा अर्थ असतो हु इज फ्रेंड, म्हणजे त्या ठिकाणी आपण शॉर्ट मध्ये हुज त्या ठिकाणी म्हणजे हु इज लिहिताना त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये आपण हुज असं त्या ठिकाणी लिहू शकतोय. दे विल, दे विलच्या ऐवजी आपण काय करतोय की दे नंतर अपॉस्ट्रॉफी वापरला आणि नंतर 2 यल वापरले आहेत, म्हणजे दे विल कम हिअर, म्हणजे ते या ठिकाणी येतील. असं वाक्य लिहिताना आपण दे विल असं पण लिहू शकतोय. देल असं सुद्धा उच्चार होतो, विल असा पण उच्चार आपण करू शकतो, वी विल असं करण्यापेक्षा. त्यानंतर पहा सीज, सीज म्हणजे याचा अर्थ सी इज गर्ल, सीज गर्ल म्हणताना आपण त्या ठिकाणी सीज असं जर लिहिलं तरी त्या ठिकाणी चालू शकतं. तर अशा पद्धतीने पहा. आणि आणखी काही कॉन्ट्रॅक्ट फॉर्म मी तुम्हाला दाखवतोय पहा, की कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मवर आपल्याला अनेक प्रश्न विचारलेले असतात. तर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचे या ठिकाणी पहा मी बरेचसे उदाहरणं या ठिकाणी घेतलेले आहेत आणि तुम्हाला परीक्षेला सुद्धा ते विचारले जातात, त्याच्यामुळे आपण त्याचा देखील चांगला अभ्यास करायचा आहे.
तर या ठिकाणी पहा, तुमच्या समोर मी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म धरतोय, पुस्तकामधूनच आहे पहा. बरेचसे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिलेले पहा, डू नॉट, डोंट, विल नॉट, वोंट. तर याचा जर आपण चांगला अभ्यास केला तर तुम्ही थोडा वेळ 2 मिनिटं वाचा, त्याच्यामध्ये पहा बरेचसे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपल्याला दिलेले आहेत. एक साईडला लिहिले पाहिजे त्याचे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म देताना त्या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी नेमकी कोणत्या प्रकारे वापरलेली आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे. शेवटी पहा, पोस्ट मेरिडियम आणि अँटी मेरिडियम लिहिताना सुद्धा किंवा केअर ऑफ लिहिताना सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचा वापर दिलेला आहे. तर अशा पद्धतीने हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म पहा, हे सुद्धा अतिशय महत्वाचे असतात. आणि हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तुम्ही बरेचसे अभ्यास केलेला असेल पहा, इज नॉट, इजंट, आर नॉट, आरंट, विल नॉट, वोंट, किंवा वाज नॉट, वाजंट, त्याच्यानंतर वेअर नॉट, वेअरंट, हॅव नॉट, हॅवंट, अशा पद्धतीचे जे दिलेले आहेत पहा. किंवा अँटी मेरिडियन लिहिताना म्हणजे आपण मध्यान्ह पूर्व ज्याला म्हणतो त्याला आपण AM म्हणतो, किंवा पोस्ट मेरिडियन म्हणताना आपण PM म्हणतो, किंवा एक्सेट्रा, एक्सेट्रा असा उच्चार पहा, ETC, एक्सेट्रा याचा अर्थ होतो की इत्यादी. किंवा केअर ऑफ लिहिताना आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी तिरकस रेषा देतो, आपण त्याला स्लॅश म्हणतो, केअर ऑफ. तर अशा पद्धतीची सुद्धा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लिहिताना आपल्याला काय करायचंय, ॲपॉस्ट्रॉफीचा उपयोग त्या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यानंतर शेवटचं जे चिन्ह आहे की कॅपिटल लेटर्स, याच्यावर आधारित प्रश्न विचारलेला असतो पहा. कॅपिटल लेटरचा उपयोग आपल्याला सर्वांना माहिती आहे की साधारणपणे वाक्याचं पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल असतं. दुसरी गोष्ट, वाक्यामध्ये प्रॉपर नाऊन, नाऊनचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये जर प्रॉपर नाऊन आलेला असेल, उदाहरणार्थ म्हणजे व्यक्तीचं नाव असेल, शहराचं नाव असेल, नदीचं नाव असेल, ग्रंथाचं नाव असेल, तर त्याचं नेहमी पहिलं अक्षर कॅपिटल असतं. आणि आय हे जे असतं, आय प्रोनाऊन म्हणून जर वाक्यात वापरलेलं असेल तर ते नेहमी कसं असतं, कॅपिटल असतं. तर अशा पद्धतीने कॅपिटल लेटरचा उपयोग आपल्या लक्षात आला पाहिजे. तर आपण 6 पंक्च्युएशन मार्क्सचा उपयोग पाहिलेला आहे आणि या 6 पंक्च्युएशन मार्क्सवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात. तर हे जे पंक्च्युएशन मार्क्स असतात याचा जर तुम्ही चांगला अभ्यास केला, आता पहा 2022ला जी प्रश्नपत्रिका होती त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी तुमच्या समोर प्रश्न धरलेला आहे पहा. त्या ठिकाणी तो प्रश्न जर तुम्ही नीट वाचला तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला गेलेला आहे. तुम्ही प्रश्न वाचा 1-2 मिनिटं आणि त्याचे पर्याय वाचा, म्हणजे आपल्याला काय करता येईल की त्या प्रश्नाचं नेमके अचूक उत्तर काय असेल हे आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं आहे. प्रश्न आता तुम्ही वाचला असेल पहा. तर प्रश्न असा आहे पहा, पंक्च्युएशन मार्क्सवर आधारित 2022ला प्रश्नपत्रिकेत विचारलेला आहे. आयडेंटिफाय द अंडरलाइन्ड पंक्च्युएशन मार्क इन द सेंटेन्स. आयडेंटिफाय हे शब्द तुमच्यासाठी नवीन आलेला असेल. आयडेंटिफाय म्हणजे ओळखणे. आयडेंटिफाय द पंक्च्युएशन मार्क इन द फॉलोइंग सेंटेन्स. त्या ठिकाणी तुमच्या समोर वाक्य आहे, आ हा, त्याच्या पुढे पंक्च्युएशन मार्क दिलाय आणि त्याच्या खाली काय केलंय, अंडरलाईन केलेलं आहे. आणि वाक्य आहे, ऍट लास्ट आय विल हॅव सम राईस. तर तुम्हाला आता खाली 4 पर्याय दिलेले आहेत की पंक्च्युएशन मार्क्स कोणता असेल. तर आपल्या लक्षात येईल पहा की 4 पर्याय जे आहे, ॲपॉस्ट्रॉफी आहे, कॉमा आहे, क्वेश्चन मार्क आहे आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. तर आपण आता 4ही प्रकार पाहिले पहा. ॲपॉस्ट्रॉफीचं चिन्ह आपण पाहिलंय, फुल स्टॉपचं पाहिलंय, एक्सक्लेमेशन मार्क्सचं पाहिलंय आणि क्वेश्चन मार्क्सचं पाहिलं. तर आपल्याला लगेच लक्षात येईल पहा, आपल्याला चिन्ह परिचित आहे की हे 100% एक्सक्लेमेशन मार्क्सचं चिन्ह आहे, हे आपल्या लक्षात येते. म्हणजे या ठिकाणी तुम्ही तुमचा लगेच मार्क पक्का होतो पहा. म्हणजे आपल्याला जर 6 चिन्हांचा अभ्यास असेल तर या ठिकाणी आपले मार्क्स त्या ठिकाणी कुठेही जाऊ शकत नाही. आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स त्या ठिकाणी पडू शकतात. तर अशा पद्धतीने पहा, उद्गारार्थी वाक्यावर चिन्हावर अशा पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला गेलेला आहे. आपण जर पुस्तकातले सगळ्या प्रश्नांचा जर अभ्यास केला, म्हणजे जे तुमचं स्कॉलरशिपचं पुस्तक असेल तर निश्चितच त्याचाही चांगला आपल्याला काय होऊ शकतो, फायदा होऊ शकतो परीक्षेसाठी. त्यानंतर आता दुसरा प्रश्न त्या विचारलेला आहे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये, म्हणजे 2022च्या तुमच्या समोर धरलेला आहे बघा. प्रश्न नीट वाचा आणि त्या प्रश्नामधून आपल्याला काय केलेलं आहे, विचारलेला आहे पहा. प्रश्न कसा आहे पहा. 3 प्रश्नाची तयारी आपली या पंक्च्युएशन मार्क्स मधून होणार आहे. आणि आता तुम्हाला मी
कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म बद्दल सांगितले, तोही प्रश्न विचारलेला जातो आणि त्याच्यामुळं त्या कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मवर सुद्धा आधारित आपल्या एका प्रश्नाची तयारी त्या ठिकाणी होऊ शकते. आता तुम्ही प्रश्न नीट वाचा, त्याचे पर्याय वाचा आणि पर्याय थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला नेमकी त्याचं उत्तर कोणतं येईल हे आपल्याला आता शोधायचं आहे. तर तुम्हाला मी 1 मिनिट वेळ देतोय आणि तुमच्या लक्षात येईल त्याचं उत्तर कोणतं असेल. आता तुम्ही प्रश्न वाचलेला असेल, मी पुन्हा एकदा वाचतो तुमच्यासाठी. प्रश्न असा आहे, पहा, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिव्हन सेंटेन्स. म्हणजे चूज द करेक्ट ऑप्शन म्हटलंय, म्हणजे करेक्ट म्हणजे बरोबर ऑप्शन जो आहे आपल्याला तो निवडायचा आहे खाली दिलेल्या सेंटेन्स साठी. तर वाक्य असं होतं, पहा, गौरव वॉज द कॅप्टन ऑफ अ डिव्हिजन टीम. या ठिकाणी ए या चिन्हाला ऍपॉस्ट्रॉफी दिलेली आहे. पहा, ए या अक्षराला ऍपॉस्ट्रॉफी का दिलेली आहे? कारण त्या ठिकाणी पहा, त्याला थोडक्यात आपण अवतरण चिन्ह पण म्हणतो, एकेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह हे देखील सुद्धा काय आहे? पंक्च्युएशन मार्क आहे. पहा, म्हणजे विशिष्ट अक्षरावर किंवा विशिष्ट शब्दावर जोर देण्यासाठी त्या ठिकाणी जे चिन्ह वापरले असते त्याला आपण एकेरी अवतरण चिन्ह म्हणतो. आणि एखाद्याच्या तोंडचे शब्द असतील तर त्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह वापरलेले असते. 2 अवतरण चिन्ह म्हणजे त्या ठिकाणी थोडक्यात 2 स्वरूपी वापरलेले असतात. तर या ठिकाणी पहा, हे अवतरण चिन्हाने दाखवलेले त्याला एकेरी अवतरण चिन्ह म्हणतात. आणि गौरव हे जे पहिला शब्द आहे त्याच्यामध्ये गौरव आपण आत्ताच पाहिलंय की कॅपिटल लेटर वापरताना वाक्याचं सुरुवातीचं अक्षर कॅपिटल असतंच, परंतु प्रॉपर नाउन जे असतं म्हणजे विशेष नाम ज्याला आपण म्हणतो की कोणत्याही व्यक्तीचं नाव असेल हे कॅपिटल अक्षराने सुरुवात झालेली असते. आणि दुसरं महत्वाची गोष्ट की एकेरी अवतरण चिन्हामध्ये जे दिलेलं असतं अवतरण चिन्हातलं पहिलं सुद्धा अक्षर काय असतं? कॅपिटल असतं. आता या ठिकाणी काय म्हटलं की गौरव वॉज द कॅप्टन ऑफ ए डिव्हिजन टीम. ए डिव्हिजन म्हणजे अ तुकडी असलेल्या टीमचा तो कोण आहे? कॅप्टन आहे. तर ए हे सुद्धा तुकडी जी असते आपली ती कशी असली पाहिजे? कॅपिटल असली पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपल्या आता लक्षात आलंय की या वाक्यामध्ये शेवटी पूर्णविराम दिलेला आहे ते बरोबर आहे, म्हणजे हे विधानार्थी वाक्य आहे. परंतु सुरुवातीचं जे गौरव आहे त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल पाहिजे आणि ए डिव्हिजनचं पण पहिलं अक्षर कॅपिटल पाहिजे. पण तुम्ही जर पर्याय नीट वाचले तर पहिल्या आणि दुसऱ्या पर्यायामध्ये काय म्हटले पहा, कॅपिटल जी फॉर गौरव, कॅपिटल ए फॉर ए डिव्हिजन. म्हणजे दोन्ही पर्याय बरोबर आहेत, परंतु या ठिकाणी आपल्याला आता एकच पर्याय निवडायला सांगितलेला आहे. मग दोन्ही पर्याय बरोबर आहे याचा अर्थ म्हणजे या ठिकाणी याच्यात आपल्याला उत्तर निघू शकत नाही. तिसरा पर्याय आहे की कॅपिटल सी फॉर कॅप्टन. कॅप्टन हे काय आहे? कॉमन नाउन आहे, म्हणजे सामान्य नाम आहे, त्याचं काय सी कॅपिटल पाहिजे असं नाहीये. म्हणजे पहिले 2 पर्याय बरोबर आहे, परंतु आपल्याला एकच पर्याय निवडायचा आहे म्हणून शेवटचा पर्याय त्या ठिकाणी आपल्यासाठी एकदम बरोबर आहे. तर शेवटचा पर्याय पहा त्या ठिकाणी कॅपिटल जी फॉर गौरव अँड कॅपिटल ए फॉर ए डिव्हिजन. तर पहिल्या 2 पर्यायाचं एकत्रीकरण चौथ्या पर्यायात दिलेलं आहे. नाही तर आपण काय करतो? गडबड करतो प्रश्नाचं उत्तर लिहिताना. आपल्याला वाटतं गौरवचा जी कॅपिटल पाहिजे, आपण काय करतो? घाई घाईने ये पर्याय म्हणजे 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे असं आपण उत्तर लिहून टाकतो. परंतु आपण प्रश्न नीट काळजीपूर्वक वाचायचा, त्याच्यामधून या प्रश्नाचं नेमके उत्तर काय असेल हे आपण 4ही पर्यायातून शोधलं पाहिजे असं याचा अर्थ आहे. म्हणून त्या ठिकाणी उत्तर आहे 4 नंबरचा पर्याय. तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं या ठिकाणी सोडवणूक केलेली आहे. त्याच्यानंतर आणखीन एक प्रश्न मागच्या वर्षीच्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे पहा. तर तुमच्या समोर धरते, तुम्ही एकदा काळजीपूर्वक वाचा आणि मग काळजीपूर्वक वाचल्यानंतर आपल्याला हा प्रश्न थोडा वेगळा आलेला आहे. या ठिकाणी खाली एक संवाद दिलेला आहे छोटा, त्या संवादावर आधारित प्रश्न आहे. प्रश्न काळजीपूर्वक वाचा, नंतर मी पुन्हा एकदा वाचतोय. आता तुम्ही प्रश्न वाचलाय पहा. प्रश्न असा आहे, काउंट द नंबर ऑफ क्वेश्चन मार्क्स इन द फॉलोइंग कन्व्हर्सेशन. आता क्वेश्चन मार्क्स वर त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे काउंट याचा अर्थ काय होतो? मोजणे. काउंट द नंबर ऑफ क्वेश्चन मार्क्स इन द फॉलोइंग कन्व्हर्सेशन. तर या ठिकाणी क्वेश्चन मार्क्स किती आलेले आहेत याचं काउंट करायचंय आणि काउंट केल्यानंतर त्याचा पर्याय काय करायचा आहे? उत्तरामधून आपल्याला निवडायचा आहे. तर मी खाली काय करतोय? संवाद वाचतोय. ये म्हणतोय, हॅलो इरा स्पीकिंग. म्हणजे थोडक्यात इरा स्पीकिंग म्हणजे इरा नावाची मुलगी बोलते.
विल यू कम टू प्ले विथ मी, या ठिकाणी शेवटी ते प्रश्न विचारलेला असल्यामुळे तिथे एक क्वेश्चन मार्क आलेला आहे. तर बी म्हणते विच गेम, तिथे एक क्वेश्चन मार्क आलेला आहे. आणि ए म्हणते ऑफकोर्स बास्केटबॉल. आणि शेवटी बी म्हणजे व्हेन, बी म्हणतोय की व्हेन, तर ए म्हणतोय ऍट 5 PM. थोडक्यात आपण जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या लक्षात येतं की याच्यामध्ये 3 क्वेश्चन मार्क्स आलेले आहेत. म्हणजे आपण थोडक्यात लक्षात घ्यायचं की 3 क्वेश्चन मार्क्स यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक आपल्याला सांगायची गरज नाही, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर त्या ठिकाणी आहे पहा. तर अशा पद्धतीचा जरी संवाद आला तर तुम्हाला जरी प्रश्न विचारला की हाऊ मेनी क्वेश्चन मार्क्स इन द फॉलोइंग सेंटेन्स किंवा इन द फॉलोइंग कन्व्हर्सेशन किंवा एखाद्या वाक्यामध्ये विचारलेलं असलं तरी सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न सोडवता येतात. तर अशा पद्धतीने आपण जे पंक्च्युएशन मार्क्सवर आधारित आपल्याला प्रश्न होते, 3 प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात. तर आपण जास्तीत जास्त जर 6 पंक्च्युएशन मार्क्सचा, त्याचबरोबर अवतरण चिन्हाचा जर चांगला सराव केला, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचा सराव केला तर 3 ते 4 प्रश्न आपल्याला याच्यावर विचारलेले असतात. आणि त्याचा निश्चितच फायदा तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी होऊ शकतो आणि तुम्हाला पैकीच्या पैकी गुण त्या ठिकाणी मिळू शकतात. आणि म्हणून सर्वांनी आता तुम्हाला त्या समजा जे नवनीतचं गाईड असेल किंवा इतर तुम्ही गाईड वापरता त्याच्यामध्ये मला वाटतं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या गाईडमध्ये सगळ्या चिन्हांचा वापर कसा करायचा ते दिलेला आहे. त्याच्यातून तुम्ही चांगला अभ्यास करून निश्चितपणे पैकीच्या पैकी गुण प्राप्त करू शकतात. शक्यतो जास्तीत जास्त कॉन्ट्रॅक्टर फॉर्मचा सुद्धा तुम्ही अभ्यास करायचा आहे. म्हणजे आपले जवळजवळ 3 ते 4 प्रश्नांची उत्तर अगदी अचूक त्या ठिकाणी निघतील या दृष्टीने तयारी होऊ शकते. त्यानंतर पुढचा जो आपण भाग घेणार आहोत की कॉम्प्रिहेन्शन ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये प्रोज सेक्शन असतं. प्रोज म्हणजे गद्य विभाग. तर थोडक्यात या ठिकाणी पहा आपल्याला कविता किंवा पॅसेज दिलेला असतो, उतारा दिलेला असतो आणि तो उतारा आपल्याला वाचायचा आणि त्या उतारावर आधारित तुम्हाला खाली 3 प्रश्न विचारलेले असतात. तर आपल्याला काय करायचं की पॅसेज वाचताना आपला प्रश्नच असा असतो, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स किंवा गिव्हन बिलो, क्वेश्चन्स गिव्हन बिलो, अशा पद्धतीचा प्रश्न असतो. आणि इयत्ता 5वीच्या दृष्टीने उतारा जो दिलेला असतो हा 4 ते 5 वाक्याचा असतो. जास्तीत जास्त काय मोठा उतारा नसतो. 4 ते 5 किंवा 6 ते 7 वाक्य त्या ठिकाणी असतात. मात्र उतारा आपण काळजीपूर्वक वाचायचा असतो. आपल्याला याच्यावर 3 प्रश्न असतात आणि म्हणून उतारा जर आपण काळजीपूर्वक वाचला, प्रत्येक वाक्यात कोणता शब्द त्या ठिकाणी विचारलेला आहे हे तर आपण नीट काळजीपूर्वक वाचला तर तुम्हाला सांगतो की त्या खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तर त्या पर्याय आपल्या उतार्यामध्येच कुठेतरी लपलेले असतात. ते आपल्याला शोधायचे असतात आणि ती शोधून आपल्याला काय करायचं, त्या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय निवडायचा असतो. आता या ठिकाणी एक तुमच्या समोर मी पॅसेज दिलेला आहे पहा, तुम्ही तो नीट 1-2 मिनिट वाचा. मग तुम्हाला मी त्याच्यावर आधारित कोणते प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी लगेच विचारतोय. उतारा आपल्या समोर धरलेला आहे, तुम्हाला जरी समजा दिसत नसेल तर मी पुन्हा तो वाचणार आहेच. आणि हा उतारा जर तुम्ही नीट काळजीपूर्वक वाचला तर आपल्याला त्याच्यावर आधारित प्रश्नांचं उत्तर अगदी अचूक काढता येतील. तुमच्या समोर धरलेला उतारा तुम्ही आता वाचत आहात. 1 मिनिटामध्ये तो उतारा वाचून होईल, परंतु आपल्याला काळजीपूर्वक का वाचायचा की कारण काही शब्द नवीन आलेले असतात, आपल्याला त्याचा अर्थ माहित नसतो आणि मग आपण काय करतो, चुकीचं उत्तर निवडण्याचा प्रयत्न करतो. म्हणून उतारा अतिशय चांगल्या प्रकारे वाचणं आपलं काम आहे. आता मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी उतारा वाचतो पहा. पहिलं वाक्य आहे पहा, दया लव्स बर्ड्स. याचा अर्थ दयाचं काय आहे, पक्षी फार आवडतात दयाला. आणि दुसरं वाक्य आहे सो ही सेटअप. सेटअप म्हणजे उभारणे किंवा तयार करणे असा त्याचा अर्थ होतो पहा. कारण आता काही फ्रेज वापरले असतात वाक्यात ते आपला त्याचा एवढा परिचय नसतो. सो ही, दया हे मुलाचं नाव आहे पहा या ठिकाणी थोडक्यात. सो ही सेटअप अँड ओपन बर्ड कोट. बर्ड कोट या ठिकाणी शब्द दिलेले COT कोट. बर्ड कोट याचा अर्थ होतो की पक्ष्यांना राहण्यासाठी जे आश्रयस्थान असतं, थोडक्यात कोप्या, थोडी छोटीशी कोपी तयार करणं, त्याला आपण बर्ड कोट म्हणतो.
आणि कोटचं दुसरं स्पेलिंग COAT कोट आहे पा, तो कोट आपण जो घालतो त्याचा आणि याचा काही संबंध नाही. या COTचा अर्थ होतो आश्रयस्थान, नियर द विंडो. तर तिने काय केलंय की पक्षासाठी तिने उभारलंय बर्ड कोट. कुठं उभारलंय? खिडकीजवळ. आणि ते पण तिच्या घरामध्ये, म्हणजे ऑफिस हाऊस त्याच्या घरामध्ये. ही नेल्ड अ बाउल. नेल्ड म्हणजे थोडक्यात नेल म्हणजे खिळा आणि नेल्ड म्हणजे खिळा ठोकणे. तिने काय केलं, एक बाउल म्हणजे छोटीशी वाटी, त्या ठिकाणी खिळा ठोकून ती वाटी त्या ठिकाणी काय केलेली, लावलेली आहे. कशासाठी? फॉर वॉटर ऑन द कोट. म्हणजे त्या कोटच्या वर तिने त्या ठिकाणी छोटी वाटी सुद्धा ठोकलेली आहे. आणि त्याच्यामध्ये तिने काय केलंय, इट वॉज अ कोट मेड फॉर द बर्ड्स. आणि हे जे कोट करण्यासाठी तयार केलंय, पक्ष्यासाठी. ही पुट सम सीड्स अँड ग्रेन्स ऑन इट. आता पहा, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ही पुट म्हणजे त्याने ठेवलंय त्याच्यामध्ये काय, सीड्स म्हणजे बिया आणि ग्रेन म्हणजे धान्याचे दाणे. ऑन इट म्हणजे त्याच्यावर ठेवलेले पहा म्हणजे. आणि ही फिल्ड द बोल. ही फिल्ड द बोल म्हणजे ती जी वाटी तिने ठोकलेली आहे त्या वाटीमध्ये तिने काय केलंय, विथ वॉटर म्हणजे पाणी भरलेलं आहे. देन ही वेटेड फॉर द बर्ड्स टू कम. आणि मग नंतर ती पक्षी येण्याची वाट त्या ठिकाणी बघत आहे. अशा पद्धतीचे 4 ते 5 वाक्य आपल्याला या ठिकाणी आहेत. हे 4 ते 5 वाक्य आपण जर नीट वाचले तर आपल्याला 3 प्रकारचे प्रश्न आणि त्याचे पर्याय खाली विचारलेले आहेत. तर मी तुम्हाला त्यावर आधारित विचारलेले 3 प्रश्न तुमच्या समोर धरतो. तुम्ही सर्वांनी ते नीट काळजीपूर्वक वाचायचे. त्याचा पर्याय कोणता येऊ शकतो हे सुद्धा वाचायचं आहे. आणि नंतर तुमच्या मनामध्ये ठेवायचं तो. आणि मग मी नंतर ते सांगेल. मग त्याचं उत्तर तुम्हाला बरोबर आलेलं आहे की नाही हे तुम्हाला लगेच कळेल. तर सर्वांनी प्रश्न आणि त्याचा पर्याय नीट वाचा. पहिला प्रश्न वाचा, दुसरा वाचा, तिसरा वाचा. तिन्ही प्रश्नांचे उत्तर आपल्याला येतात का ते बघा. आता तुमचे तिन्ही प्रश्न वाचून झाले असतील, पर्याय सुद्धा तुम्ही वाचलेले असतील. आणि मग नेमकी त्याच्यावर आधारित जे वेगवेगळे प्रश्न आहेत आपल्याला ते बघायचे आहेत. तर पहिला प्रश्न आता तुम्ही वाचला असेल पहा. व्हॉट डिड दया सेटअप नियर द विंडो ऑफ हिज हाऊस. सेटअप म्हणजे तुम्हाला मी आत्ताच अर्थ सांगितला होता की उभारणे. दयाने तिच्या घराच्या म्हणजे घराची खिडकी आहे त्या भोवती तिने ते काय उभारलेलं आहे किंवा खिडकीजवळ काय उभारलेलं आहे. तर पहिला पर्याय अ कोट म्हटलेले पहा, त्याचं स्पेलिंग म्हणजे आपण जो कोट घालतो त्याचं दिलेलं आहे. दुसरा पर्याय आहे बर्ड केज. बर्ड केज म्हणजे पक्ष्याचा पिंजरा. ते काय घातलेला नाहीये कारण ते वाक्यात बर्ड केज आलेलाच नाहीये. आणि तिसरा आहे अ बर्ड कोट. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर नीट लक्षात घेतलं तर पर्याय क्रमांक 3 बरोबर वाटते, कारण बर्ड कोट शब्द आलेला आहे. शेवटचा जो आहे की पर्याय बर्ड नेस्ट. नेस्ट शब्द काय कुठं आलेला नाही. याचा अर्थ आपण जर काळजीपूर्वक उतारा वाचला तर आपल्याला 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे हे त्या ठिकाणी कळतं. त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे पहा. वाय डिड दया सेटअप अ बर्ड कोट. वाय डिड दया सेटअप अ बर्ड कोट. दयाने बर्ड कोट का उभारला किंवा त्या ठिकाणी त्यांनी का तिथं तयार केला तो, असं आपल्याला म्हणता येईल. कारण आपण पहिलं वाक्य ज्यावेळेस वाचलो होतं पहा त्याच्यामध्ये दिलेलं आहे दया लव्हज बर्ड. म्हणजे दया काय करते, पक्ष्यांवर प्रेम करते. सो ही सेटअप अँड ओपन बर्ड कोट नियर द विंडो. म्हणजे पहिल्या 2 वाक्यातच त्याचं उत्तर त्या ठिकाणी आलेलं आहे. सो याचा अर्थ होतो म्हणून. तर आपण जर नीट वाचला प्रश्न तर त्याचं उत्तर आपल्याला कळलेलं आहे. तर तुम्ही जर पर्याय बघितले तर त्याच्यामध्ये बिकॉज ही लव्ड बर्ड्स हे पहिला प्रश्न, पहिला जो पर्याय आहे ते उत्तर अगदी बरोबर आहे. कारण ती पक्ष्यावर प्रेम करते म्हणून तिने काय केलंय, तो बर्ड कोट सेटअप केलेला आहे असं आपल्या लक्षात येतं. यावरून आपल्या लक्षात येईल की पहिला पर्याय बरोबर आहे. बाकीचे खालचे पर्याय तुम्ही वाचलेले असतील ते पर्याय काय बरोबर येऊ शकत नाही. आणि तिसरा प्रश्न आहे व्हॉट डिड दया पुट अप ऑन द कोट. दयानी त्या कोटवर म्हणजे ते पक्ष्यांचं जे आश्रयस्थान आहे त्याच्यावर काय ठेवलं होतं पक्ष्यांना खाण्यासाठी. तर तुम्ही जर नीट वाचलेलं असेल तर पहा, ही पुट सम सीड्स अँड ग्रेन्स ऑन इट. हे वाक्य आपण उतार्यामध्ये वाचलेलं आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी त्याचं उत्तर येईल सीड्स अँड ग्रेन्स. ग्रेनचं पहा त्या ठिकाणी जे पर्याय दिलेला आहे ग्रेनचं, समजा उतार्यामधला जो शब्द आहे आणि सीड्स
याचं स्पेलिंग परफेक्ट कोणत्या पर्यायात हे जर आपण पाहिलं तर त्याचं उत्तर येईल पहा सीड्स अँड ग्रेन 4 नंबर पर्याय येईल पहा. पहिला जो पर्याय दिलेला आहे सीड्स अँड ग्राम्स, ग्राम म्हणजे हरभरे पहा. तर आपण जर चुकून जर एखादं जर पाण्याचं चुकलं तर त्या ठिकाणी तुम्ही 1 नंबरचा पर्याय सुद्धा बरोबर येऊ शकता. कारण ग्रेन शब्दाचं स्पेलिंग आणि ग्राम मध्ये थोडासा साधर्म्य आहे, म्हणून आपण गडबडीमध्ये काय करू शकतो 1 नंबरचा पर्याय पण बरोबर देऊ शकतो. आणि म्हणून आपण काय करायची की काळजी घ्यायची की नेमकी प्रश्नाचं उत्तर काय दिलेलं असेल. तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न या ठिकाणी पाहिलेला आहे उतार्यावर आधारित. त्याच्यानंतर आता 2022 ची जी प्रश्नपत्रिका आहे पहा, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला एक उतार आहे पहा, आणि त्या ठिकाणी त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न आहे रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द गिव्हन क्वेश्चन्स. एकदम सोपा प्रश्न 2022च्या प्रश्नपत्रिकेतला आहे पहा. 4 ते 5 वाक्याचा आहे. तुम्ही थोडस काळजीपूर्वक तो उतारा वाचा आणि तो वाचल्यानंतर मग आपण काय करू प्रश्न त्या ठिकाणी विचारणार आहोत. त्याच्या खालीच लगेच एक प्रश्न पण दिलेला आहे, तुम्ही तो थोडस काळजीपूर्वक वाचा. तो वाचल्यानंतर तुम्हाला प्रश्नांची उत्तर अगदी परफेक्ट सिलेक्ट करता येईल पहा. एकदम सोपा असा उतारा दिलेला आहे. आता तुम्ही 4 ते 5 वाक्याचा उतारा वाचला असेल, खाली एक प्रश्न पण दिलेला आहे तो पण वाचा आणि त्याचा पर्याय कोणता येईल तो आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा आहे. आणखी 2 प्रश्न मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे. आता तुम्ही उतारा वाचला पहा. पहिलं वाक्य आहे मनी इज माय फेवराईट कॅट. मनी इज माय फेवराईट कॅट, याच्यामध्ये फेवराईट हा शब्द तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे की फेवराईट याचा अर्थ आवडता. म्हणजे मनी इज माय फेवराईट कॅट असं त्या ठिकाणी तो म्हणतोय. मनी ही माझी काय फेवराईट म्हणजे आवडती मांजर आहे. एव्हरी मॉर्निंग मदर गिव्ज हर सम मिल्क. एव्हरी मॉर्निंग म्हणजे दररोज सकाळी आई काय करते तिला थोडस दूध देते. सम टाइम्स सी कॅचेस अ माऊस. आता कधी काही वेळा ती काय करते माऊस म्हणजे उंदीर सुद्धा पकडते. नियर द गार्बेज म्हणजे त्या ठिकाणी गार्बेज पीट जे आहे घरामध्ये ठेवलेली कचरा कुंडी असेल किंवा गार्बेज पीट जे असते त्या ठिकाणी. सी लाईक्स क्लाइम्बिंग ट्रीज. मांजरीला काय आवडते की झाडावर चढायला आवडतं आणि वॉचिंग द बर्ड्स. तर पहिला प्रश्न आहे व्हॉट डज मनी कॅच. अशा पद्धतीचा प्रश्न आहे की मनी काय कॅच करते. तर आपल्या लक्षात आहे आपण वाचलंय की समटाइम मनी कॅचेस, त्या ठिकाणी उत्तर दिलं होतं पहा. पहिलाच मला वाटतं एव्हरी मॉर्निंग मदर गिव्ज हर सम मिल्क अँड समटाइम्स सी कॅचेस अ माऊस. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की याचं उत्तर माऊस आहे. म्हणजे आपण उतारा जर नीट वाचलेला असेल तर आपल्याला त्याचं उत्तर कळतं की त्या ठिकाणी किती नंबरचा पर्याय येतोय 2 नंबरचा पर्याय त्या ठिकाणी बरोबर येतोय. त्याच्यानंतर पाठीमागून 2 प्रश्न दिलेले आहेत पहा, ते नीट वाचून त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. 2 प्रश्न जर आपण काळजीपूर्वक वाचले तर त्याचे पर्याय सुद्धा आपल्याला खाली दिलेले आहेत. त्याच्यावरून आपल्याला त्याचं उत्तर त्या ठिकाणी निघते. तर पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आहे फाइंड द ऑड टर्म. तर ए बी आणि सी या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यावरून आपल्याला काय करायचे पर्याय निवडायचे. पहिला आहे पहा ए मध्ये मॉर्निंग, बी मध्ये क्लाइम्बिंग आणि वॉचिंग. तर या ठिकाणी पहा तिन्ही शब्द उतार्यात आलेले आहेत. मॉर्निंग आलेला आहे, क्लाइम्बिंग आलेला आहे आणि वॉचिंग पण आलेला आहे. परंतु आपल्याला लक्षात यायला पाहिजे की ऍक्शन वर्ड आपण ज्याला म्हणतो म्हणजे कृतीदर्शक शब्द, ऍक्शन वर्ड मध्ये क्लाइम्बिंग आणि वॉचिंग येते म्हणजे झाडावर चढणे म्हणा किंवा निरीक्षण करणे. परंतु मॉर्निंग हा काही कृतीदर्शक शब्द नाहीये. म्हणजे याचा अर्थ बी आणि सी काय आहेत बरोबर आहे, ए मात्र चुकीचा आहे. म्हणजे पहा प्रश्न थोडासा वेगळा विचारलेला आहे म्हणून तुम्हाला पर्याय जे दिलेले आहेत त्या ठिकाणी पहा फाइंड द ऑड टर्म म्हटलेलं आहे. ऑड टर्म याचा अर्थ गटात न बसणारा शब्द आहे बरं का. म्हणजे मॉर्निंग हा शब्द गटात बसत नाही म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 त्या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. म्हणजे उदाहरणार्थ एक करेक्ट म्हटलेलं आहे. म्हणजे एक करेक्ट का आहे कारण तो गटात बसत नाही, कारण तो कृतीदर्शक शब्द नाही. बाकीचे दोन्ही कृतीदर्शक शब्द आहे. म्हणजे पहा त्या ठिकाणी ए बी सी तिन्ही करेक्ट असं दाखवलेलं आहे तर ते चौथा पर्याय काही येणार नाही आणि पहिला आणि दुसरा पण येऊ शकत नाही म्हणून तिसरा बरोबर येतो. आणि शेवटचा आहे पहा फाइंड द रायमिंग वर्ड फॉर फ्री. आता पहा रायमिंग वर्ड जर आपलं चांगलं झालेलं असेल
म्हणजे सारख्या उच्चाराचे शब्द, उदाहरणार्थ कॅट, बॅट, फॅट, मॅट अशा उच्चाराचे शब्द. म्हणजे शेवटी त्या ठिकाणी शेवटचे जे 2 किंवा 3 अक्षर असतात त्यांचे उच्चार सारखे जर आले तर त्याला आपण रायमिंग वर्ड्स म्हणतो. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला पर्याय दिलेले आहेत सी, गिव, लाईक आणि ट्री. तर आपल्याला फ्री या शब्दासाठी रायमिंग वर्ड्स जर शोधायचं असेल तर आपल्याला लगेच लक्षात येतो की चौथा पर्याय त्याच्यासाठी अगदी बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हा जो प्रश्न 3 प्रकारचे विचारलेले आहेत हे 2022च्या प्रश्नपत्रिकेतील आहे. तर या प्रश्नांचा आपण सराव करायचा आहे. आणखीन आपण एक उत्तर या ठिकाणी घेणार आहोत आणि मग त्यानंतर तुम्हाला काही शंका असेल तर आपण ते विचारू शकता. या ठिकाणी पुन्हा एक त्या पॅसेज तुमच्या समोर धरलाय पहा मी. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द गिव्हन क्वेश्चन्स. तर हा उतारा थोडासा काळजीपूर्वक वाचा, कारण आपल्याला याच्यावर जे 3 प्रश्न विचारले जाणार आहेत त्याचं जर तुम्हाला जर उत्तर शोधायचं असेल तर उतारा काळजीपूर्वक वाचणं अत्यंत आवश्यक आहे. उतारा थोडस मन लावून वाचा, कारण प्रश्न थोडेसे वेगवेगळे आहेत. आता तुम्ही उतारा वाचला असेल, तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा उतारा वाचतो. तर पहा, पहिलं वाक्य आहे देर आर अ ग्रेट मेनी मिलियन फिश इन द सी. आता पहा, आपल्याला काही शब्द नवीन वाटतात, मिलियन आणि बिलियन. मिलियन आणि बिलियनचा अर्थ सुद्धा मी तुमच्यासाठी खाली दिलेले आहेत. 10 लक्ष ज्याला आपण म्हणतो, 10 लक्ष म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे मिलियन आणि बिलियन हे शब्द युरोपियन कंट्रीमध्ये वापरले जातात. मिलियन याचा अर्थ होतो दशलक्ष आणि बिलियनचा अर्थ होतो 1 अब्ज किंवा 100 कोटी. बिलियन हा शब्द ध्यानात ठेवायचा. 100 कोटी म्हणजे काय बिलियन, आणि मिलियन याचा अर्थ होतो 10 लाख. तर देर आर ग्रेट मेनी मिलियन फिश इन द सी, म्हणजे समुद्रामध्ये लाखो मासे असतात असा त्याचा अर्थ, किंवा आहेत असा त्याचा अर्थ होतो. बट दिस स्टोरी इज अबाउट जस्ट वन ऑफ देम. परंतु ही जी गोष्ट आहे त्या 10 लाख माशांपैकी एका माशाची आहे. अँड अ व्हेरी स्मॉल वन ऑफ ॲट दॅट, आणि त्याच्यातला एक अतिशय छोटा मासा आहे ना त्याच्याबद्दलची गोष्ट आहे. नाऊ दिस लिटल फिश हॅड एव्हरीथिंग इन द सी टू मेक हिम कंटेंटेड बट ही वॉज नॉट हॅपी. म्हणजे समुद्रात त्याला काही करण्यासाठी भरपूर काही आहे, परंतु तरी देखील तो मासा काय नाही, हे आनंदी नाही. यू विल लाफ वेन टेल यू व्हाय ही वॉज नॉट. म्हणजे तुम्हाला असं होईल की तो का त्या ठिकाणी आनंदी नाही, कारण त्याचं उत्तर शेवटच्या वाक्यात दिलंय ही वॉज अनहॅपी बिकॉज ही वॉज व्हेरी स्मॉल. तर थोडक्यात हा जो उतारा दिलेला आहे की सगळे मासे आनंदी आहेत, तो मासा आनंदी नाही. याचं कारण की तो काय आहे, छोटा आहे. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये काय आहे, भ्रम झालेला आहे की मी लहान असल्यामुळं मी आता आनंदी नाही. कारण आपण पाहतो की समुद्रात खूप मोठमोठाले मासे असतात. वेल मासा जो आहे फार मोठा असतो, बाकीचे मासे मोठे असतात, परंतु तो आनंदी याच्यासाठी नाही की तो एकदम छोटा आहे, असा तो छोटासा उतारा आहे. तर तुम्हाला आता तुमच्या समोर मी 3 प्रश्न धरतोय. या उतारावर आधारित ते 3 प्रश्न तुम्ही नीट वाचा, त्याचं उत्तर कोणते होऊ शकतात. तुम्ही आता उतारा वाचला आणि मी पण वाचलेला आहे, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. पहा, 3 प्रश्न दिलेले आहेत, त्याचबरोबर त्या 3ही प्रश्नांचे उत्तर पण पर्यायामध्ये दिलेले आहेत. उतारा जर आपण नीट काळजीपूर्वक वाचलेला असेल तर त्यावरून आपल्याला दिलेल्या प्रश्नांची उत्तर पर्यायातून अचूक शोधता येतील. आता तुम्ही प्रश्न वाचलाय पहा. पहिला प्रश्न आहे हाऊ मेनी फिश वॉज देअर इन द सी. आता आपण उतारा नीट वाचलेला आहे की त्या ठिकाणी काय म्हटलंय पहा, त्यांनी मिलियन्स फिश म्हटलेले, बिलियन म्हटलेले नाही. तर 2 नंबरचा पर्याय बिलियन दिलेला आहे, 3 नंबरचा मिलियन दिलेला आहे, चौथा पर्याय लॅक फिश म्हणजे 1 लाख फिश आहेत, आणि पहिला 1000 आणि लॅक काही त्याच्यात आलेलं नाही.
तर बिलियन पण काही दिसत नाही, म्हणजे मिलियन त्या ठिकाणी आलेला आहे. याचा अर्थ तिसरा पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे. दुसरा प्रश्न तुम्ही वाचला होता पहा, वेअर डिड द फिश लिव्ह. आता फिश कुठं राहतोय त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. म्हणजे रिव्हरचा दिलाय, सी म्हणजे समुद्राचा दिलाय, पॉन्ड म्हणजे तळ त्याचाही दिलेला आहे. त्याचबरोबर टब म्हणजे एक छोटस जे टब असतो का आपण आंघोळीचा वगैरे. तर शक्यतो मासा कुठं राहतो आपल्याला माहिती, रिव्हर मध्ये असतात, परंतु उतारामध्ये रिव्हर नदी आपला शब्द आलेला नाही. किंवा आणखी दुसरा शब्द जो पॉन्ड आहे तो सुद्धा आपल्याला उतार्यात नाहीये. म्हणजे उतार्यात जो शब्द आलेला आहे सी, सी म्हणजे समुद्रात मासा असतो. म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 त्या ठिकाणी बरोबर आहे. आणि तिसरा प्रश्न आहे पहा, हु वॉज अनहॅपी. त्या ठिकाणी पहा अनहॅपी कोण आहे. उतार्यामध्ये आपण शेवटची वाचलेलं आहे, ही वॉज अनहॅपी म्हणजे थोडक्यात तो फिश छोटा असल्यामुळे तो काय होता, अनहॅपी होता. याच्यावरून आपल्या लक्षात येतं की याच्यामध्ये जे 4 पर्याय आहेत, एक पहिला पर्याय आहे फिश, दुसरा आहे माऊस, तिसरा आहे कॅट आणि चौथा आहे लिझार्ड. आपल्या लक्षात येईल की मासा जो आहे तो अनहॅपी आहे, म्हणजे 1 नंबरचा पर्याय बरोबर येईल. कारण बाकीचे 3ही पर्याय या ठिकाणी उतार्यामध्ये आलेले नाहीत. यावरून आपल्या लक्षात येतं की या प्रश्नाचं उत्तर 1 नंबर पर्याय बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले वेगवेगळे प्रश्न, उत्तरावर आधारित प्रश्न जो होता तो पण आपण पाहिला. पंक्च्युएशन मार्क्स जे आहेत त्याच्यावर आधारित पण वेगवेगळे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. आणि आपण जर अशा पद्धतीने ह्या 6 प्रश्नाचे 6 ते 7 प्रश्न आपल्याला आज झालेल्या भागावर विचारलेले जातात असतात. आणि या प्रश्नांची जर चांगल्या पद्धतीने आपण तयारी केली, पंक्च्युएशन मार्क्स साठी आपण जर 6 ते 7 चिन्हांचा चांगला अभ्यास केला आणि वेगवेगळे प्रश्नांचा जर स्टडी केला, तर निश्चितच प्रश्न कशा पद्धतीने विचारलेला असतो याचाही चांगला आपण अभ्यास केला तर ते सर्व प्रश्न आपले बरोबर येऊ शकतात. आणि तुमचा काल तास झाला होता व्हॉकॅब्युलरीचा, तुमचे जेवढे शब्द जास्तीत जास्त वाढतील त्यावरून तुम्हाला प्रश्नाचा अर्थ समजण्यासाठी चांगला फायदा होऊ शकतो. तुम्ही सुद्धा काय करायचं की जास्तीत जास्त वाचन करून, उतारा असेल त्याचं नीट वाचन करायचं, पंक्च्युएशन मार्क्सवर आधार विचारलेल्या प्रश्नांचं सुद्धा वाचन काळजीपूर्वक करून तो प्रश्न अचूक कसा सोडवता येईल यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. तर या पद्धतीने आज आपण टोटल 6 ते 7 प्रश्नावर आधारित चर्चा केलेली आहे. तर सर्वांनी या तासामध्ये आपल्याला जे वेगवेगळे प्रश्न विचारले गेले त्याचाही अभ्यास केलेला आहे, उतार्याचाही अभ्यास केलेला असेल. तर आपण सर्वांनी आता जर कोणाची काही शंका असेल तर ती तुम्ही विचारू शकता. कोणत्याही प्रकारची शंका असेल तर तुम्ही विचारा. आपल्याकडे अजून 5 मिनिट बाकी आहेत. काहीच दिसत नव्हतं. हॅलो, काहीच समजलं नाही. बरोबर बोलताय त्याच्यामुळे आवाज येत नाहीये. सर काय सर्व विद्यार्थ्यांना तो आम्ही तुम्हाला समजेल अशा भाषेत समजावून सांगितलेलं आहे. सर्वांनी या प्रश्नांचा चांगला अभ्यास करून आपले 6 चे 6 प्रश्न बरोबर येतील या पद्धतीने प्रयत्न करायचा आहे. आणि सर्वांनी जास्तीत जास्त वाचन इंग्रजी विषयाचं करायचं की जेणेकरून आपल्याला उतारे समजण्यासाठी चांगली मदत होईल. आपण सर्वजण या ठिकाणी आजच्या तासिकेमध्ये सहभागी झालात. 6 प्रश्नांवर आधारित वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपण समजावून घेतली, त्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. मुरकुटे सरांचे देखील आभार मानतो. धन्यवाद.